समुद्रकिनारी एक गाव होते. त्या गावात एक रामलाल नावाची व्यक्ती राहत असे. दररोज पूजापाठ करणे, देवाला अंघोळ घालणे, व्रतवैकल्य करणे या सर्व गोष्टी रामलाल करत असे. त्याची देवावर नितांत श्रद्धा आणि विश्वास होता. तो एक दिवस सुद्धा देवाची पूजा अर्चा चुकवत नसे. दररोज नित्यनेमाने देवाला पूजत असे. एक दिवस समुद्रात जोराचे वादळ आले आणि त्या वादळात जोराचा पाऊस सुरू झाला. सुरुवातीला पावसाची तीव्रता कमी होती, पण पावसाची धार सतत पडत होती आणि त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. लोकांच्या घरात पाण्याने प्रवेश करणे सुरू होते. लोक स्वतःला वाचवण्यासाठी धडपड करत सैरावैरा मदतीसाठी धावत होते. पाण्याचा स्तर वाढल्यानंतर लोकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू टीम आली आणि लोकांना वाचवू लागली. बरेच लोक रेस्क्यू टीमच्या सोबत सुरक्षित ठिकाणी जात होते. रेस्क्यू टीम रामलाल जवळ सुद्धा गेली, पण रामलाल म्हणाला, मला तुमची काही गरज नाही. मला तर माझा देव वाचवणार. आणि तो तिथेच राहिला आणि रेस्क्यू टीम पुढे निघून गेली. पाण्याचा स्तर वाढतच होता. आता पाणी त्याच्या घराच्या पूर्ण भागात पसरल्यामुळे तो त्याच्या घराच्या वरच्या मजल्यावर गेला. तेव्हाही त्याच्याजवळ एक नाव आली, ज्यामध्ये काही लोक जात होते. त्यांनी रामलालला म्हटले की चला या नावेत बसून सुरक्षित ठिकाणी जाऊया. तेव्हा रामलाल पुन्हा म्हणाला की मला नावेची गरज नाही. मला तर माझा देव वाचवणार आहे. आणि हे शब्द ऐकून नावेतील व्यक्तींनी आपली नाव पुढे घेतली आणि तेथून निघून गेले. पाण्याचा स्तर वाढतच होता. आता पाणी रामलालच्या वरच्या मजल्यावर सुद्धा पोहोचले होते. हे पाहून रामलाल घराच्या वरच्या छतावर जाऊन बसतो. तेव्हा त्या भागात लोकांना वाचवण्यासाठी एक हेलिकॉप्टर येते आणि त्या हेलिकॉप्टर मधील रेस्क्यू टीम रामलालला म्हणते की हेलिकॉप्टर मध्ये येऊन जा, तुझा जीव वाचून जाईल. पण तरीही या सर्व गोष्टींना टाळून रामलाल त्यांना म्हणतो, मला तुमची गरज नाही. मला तर देव वाचवायला येणार आहे. हे शब्द ऐकून हेलिकॉप्टर सुद्धा तेथून निघून जाते. सगळ्यांच्या मदतीला रामलाल हुसकावून लावतो आणि शेवटी पाण्याचा स्तर एवढा वाढतो की रामलाल त्या पाण्यात बुडतो आणि मरण पावतो. मरण पावल्यानंतर रामलाल देवाजवळ पोहोचतो आणि रागारागाने देवाला म्हणतो की मी तुझ्यावर किती विश्वास केला, किती पूजा अर्चा केली, व्रतवैकल्य केले, पण तू मला वाचवायला आला नाही. मला मरायला तेथे सोडले, पण तू काही वाचवायला आला नाही. तेव्हा देव त्याला म्हणतो, तुला काय वाटते? तुझ्याजवळ जहाज, हेलिकॉप्टर कोणी पाठवले? मी तर तुला वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले, पण तूच माझी मदत ओळखू शकला नाही आणि तिथेच मरण पावला. माझ्यावर याप्रमाणे विश्वास करणे योग्य नाही. माझ्यावर विश्वास करण्याअगोदर तुला स्वतःवर विश्वास असायला हवा होता आणि माझी मदत ओळखता यायला हवी होती. आपल्यामध्येच देव आहे, फक्त आपण ओळखायला हवे. संकट काळात न घाबरता त्या संकटांना तोंड देण्यासाठी नेहमी तयार राहा. देव सुद्धा आपल्या सोबत असेल.